तर सकाळच्या घाईमध्ये ना तुम्हाला जर भाजीला काही सुचलं ना तर आज मी तुम्हाला इतकी छान मस्त वालाचे जे दाणे असतात ना, वालाचे शेंगा असतात बघा, त्याची दाण्याची भाजी आज मी केलेली आहे। म्हणजे हुसळीवाल्याकडे बघा हे वालाची शेंगाची दाणेसुद्धा भेटतात, तर आज मी तेच घेऊन आले। तर हे तुम्ही शेंगाचे दाणेसुद्धा काढून अशी बनवू शकता भाजी, किंवा असं हुसळीवाल्याकडे पण भेटतात। तर त्याची ना भाजी इतकी छान बनते ना, चवदार बनते, खूप मस्त वाटते आणि सोपी बनवायला। म्हणजे ना सकाळच्या घाईमध्ये तुम्हाला खूप बेस्ट भाजी ही। तर ह्याला बनवायची रेसिपी पण खूप छोटी आहे, लागणारं साहित्यसुद्धा आपलं रोजचंच आहे। तर चला बघून घेऊया आपण याला बनवायची कृती आणि छोटीशी एक रेसिपी। तर इकडे बघू शकता आज मी ना हुसळीवाल्याकडून मस्तपैकी ना ह्या वालाचे दाणे घेऊन आले, वालाच्या शेंगाचे दाणे मस्त पूर्णासारखे, म्हणजे एकदम नरम सॉफ्ट बनतात हे शेंगाचे दाणे, मस्त वाटतात खायला। तर तुमच्याकडे जर भेटले तर नक्की घेऊन या आणि त्याची भाजी अशी करून बघा, खूप भारी वाटते। तर ह्यालाच लागणारं साहित्य बघा, कांदा टमाटर कापले आणि थोडीशी कोथिंबीर घेतली, बस झटकेपट होणारी भाजी, अगदी 5 मिनिटाच्या आत होणारी भाजी। ही भाजी तुम्ही हवं तर कुकरमध्ये पण लवकर झटकेपट बनवू शकता, पण मी जरा कढईमध्ये बनते। तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे, याच्यामध्ये मस्त आता आपण जिरे टाकलेले आहेत 1 चमचा। आता जिरे थोडेसे तडतडून निघले की आपण बारीक चिरलेला कांदा टमाटर याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं। कुठलंच वाटण नाही करायचं, काही नाही, अगदी सोप्या पद्धतीची भाजी आहे। म्हणजे ही भाजी ना तुम्हाला झटकीपट होणारी, अशा वेळेस ज्यावेळेस अगदी घाई असतं आणि सुचत नाही ना काय बनाव, तर अशा वेळेस ना हे वालाचे दाणे जर तुम्ही शेंगाचे दाणे जर घरात आणून ठेवले भिजत वगैरे तर खूप मस्त आहे। तर कांदा टमाटर चांगलं परतून झालं की याच्यामध्ये आपले बेसिक रोजचे मसाले टाकायचे आवडीनुसार। तर इकडे मी लाल तिखट, धना पावडर, हळद, गरम मसाला हे बेसिक मसाले टाकून एकजीव करायचं। वालाच्या शेंगासुद्धा खूप छान वाटतात, म्हणजे घेवड्याच्या शेंगा खूप छान वाटतात। आता हा मसाला बघा किती मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। सोप्याच भाज्या पण ना बनवायला पण सोप्या असतात आणि खायला सुद्धा मस्त वाटतात। तर मसाला परतून झाला की याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं। काय होतं मसाल्यामध्ये पूर्णपणे एकजीव होऊन जातो, मग शेंगाचे जे दाणे आपण वापरणार आहेत ना त्या सगळ्या दाण्याला एकदम परफेक्ट पॅक होतं मॅच। आता हे सगळे बघा आपण स्वच्छ धुवून घेतलेले ना पावट्याचे शेंगाचे जे दाणे आहेत ना ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया, सॉरी घेवड्याच्या शेंगाचे। हे सगळं मिक्स केलंय, सगळ्या मसाल्याची कांदा टमाट्याची याला कोटिंग लागली आणि एकजीव झालेत बघा सगळे मसाले। आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि चांगलं याला नरम सॉफ्ट शिजून घेते। झटकीपट व्हायचे असेल तर तुम्ही याला कुकरमध्ये सुद्धा असं फोडणीला देऊ शकता। आता झाकण ठेवायचं, थोडीशी कोथिंबीर टाकली, तो रस्सा पण करू शकता, सुक्की पण बनवू शकता, पण मी सुक्की बनवली। ह्याचा रस्सासुद्धा छान लागतो बघा, किती मस्त तरी सुटली का नाही, सुंदर दिसते बघा भाजी, असं वाटते एकदम भारी भाजी बनवली मसाला वाटून। सिंपल भाजी आहे आणि अशी उकळी फुटून द्यायची 1-2-4 मिनटं, जास्तीत जास्त 5 मिनटामध्ये ना थोडासा फास्ट गॅसवर ही भाजी एकदम छान तयार होते। नरम सॉफ्ट फक्त हे शेंगाचे दाणे होऊन द्यायचे आणि झटकेपट ही अशी आपली भाजी सुक्की होती। तर मी 5 मिनटानंतर बघा तुम्हाला दाखवते भाजी किती छान झाली। वरून थोडी कोथिंबीर टाकायची, सुक्कीफट भाजी केली मस्तपैकी आणि बघा पाहता क्षणी किती छान वाटते का नाही, भूक वाढती बघा, एकदम भारी वाटते, दिसायलाच इतकी छान आहे, खायलासुद्धा मस्त वाटते। काही विशेष मसाले नाही, कुठलं वाटण नाही, पण मस्त वाटते खायला। तर भाकरीसोबत गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या चपातीसोबत भातासोबतसुद्धा असं मिक्स करून खायला खूप भारी भाजी आहे। आणि हे जे शेंगाचे दाणे आहेत ना इतके छान नरम सॉफ्ट शिजतात ना, म्हणजे ना ते खाता वेळेस खूप मस्त वाटतं। तर चला आपण याला जरा सर्व करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपली ही सिंपल स्वादिष्ट टेस्टी अशी ही घेवड्याच्या शेंगा दाण्याची भाजी इतकी भारी वाटते। म्हणजे कुणालाही तुम्ही जर भाजी करून टिफिनला किंवा असं जेवायला वाढली ना तर आवडीने खातीन बघा, नेहमी करायला सांगते, इतकी छान वाटते ही भाजी। आणि टिफिनसाठी तर खूप बेस्ट भाजी, खरं सांगते, टिफिनला चाटून पुसून खाताना इतकं मस्त वाटते ही भाजी। तर आता मला तर लागली भूक, मी मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहे। तुम्ही पण या सगळे खायला, आणि रेसिपी आवडली असेल तर करून बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।